आणि यानंतर आता लाडक्या बहिणींसंदर्भातली महत्त्वाची बातमी। पुण्यात लाडक्या बहिणींकडील कारची सोमवारपासून तपासणी होणार आहे। 4 चाके आढळल्यास या योजनेतनं त्या महिलेचं नाव वगळलं जाणार आहे। आतापर्यंत सुमारे 75,000 बहिणींच्या घरात 4 चाकी वाहनं आढळल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता येत्या सोमवारपासून ही तपासणी करण्यात येईल। त्यानंतर वाहनं तपासल्याचं निष्पन्न होताच या योजनेतून त्या बहिणींची नावं रद्द करण्यात येतील। दरम्यान या संदर्भात रोहित पवारांनी एक ट्विट केलंय। ते म्हणतात, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्यानं कपात करण्याचे या सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींच्या मताचा वापर या सरकारनं केवळ निवडणुकीच्या राजकारणात करून घेतला, हेच यातनं स्पष्ट होत आहे। त्यामुळे या प्रवृत्तीला काय म्हणावं असा सवाल रोहित पवारांनी ट्विट करत विचारला।